हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आजचा हा ब्लॉग कसला आहे. तर हो, आज आपण बटाट्याचे वेफर्स कसे करायचे तर ते बघणार आहोत. काही दिवसांपूर्वी आम्ही बटाट्याचे वेफर्स केले होते वाळवणातले, कारण बराचसा माझा उपवास असतो, त्यामुळे मला काही ना काही लागतं. तर मी बाहेरूनच बटाट्याचे चिप्स वगैरे आणते. तर यावेळेस मम्मी बोलली की आपण घरीच करूयात, खूप साधे सरळ सोपे, त्यामुळे आपण घरीच करूयात. म्हटलं ठीक आहे. आणि आता ते काही दिवसांपूर्वी केले होते आणि आतापर्यंत ते बटाट्याचे वेफर्स जे आहेत ते सुकलेत, तर ते मी तळून सुद्धा दाखवेन तुम्हाला. तर आज मी तुमच्यासोबत ही डिटेल रेसिपी शेअर करते, तर नक्की व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो विदाउट वेस्टिंग टाइम चला रेसिपीकडे वळूया. वेफर्स नक्की कसे करायचे? बटाटा घ्यायचं, एकदा असं करायचं, तसं सोपं आहे. असं आहे ना. हा, असं घ्यायचं, नंतर बटाटा फिरवायचा ना, फिरवायचं, असं घ्यायचं, म्हणजे फिरवत जायचं. ही जी डिझाईन वाली साईड आहे त्याच्याने घेतलंय, ही प्लेन वाली नाही घेतली. प्लेन वाली घेतली तर मग एकदम प्लेन येतील. हे बघा, ही अशी डिझाईन येते, अशी मस्त. आणि एक केले की लगेचच पाण्यात घालायचे, नाहीतर काळे पडते. आता इथे अर्धा टोप पाणी घेतलंय आणि ते उकळायला ठेवलंय. पाणी चांगलं उकळून ठेवायचंय. बटाटे जे आहेत ते चांगले धुवून घ्यायचे, जोपर्यंत ते काय स्टार्च, ते सफेद पाणी वगैरे त्याचं पूर्ण निघून नाही जात ना, तोपर्यंत ते धुवून घ्यायचे चांगले स्वच्छ. आणि जे आहे ते चांगलं उकळलंय. तुरटी, आता त्यात मम्मी तुरटी घालते. तुरटी यासाठी जेणेकरून सफेद होते, वेफर जे आहे ते चांगले सफेद सफेद होतील. आणि मीठ, आणि चवीपुरतं मीठ. आता यात आपल्याला बटाटे घालायचे, वेफर्स. हे किती वेळ ठेवायचे? थोडेसे 5-10 मिनिटं. उकळी यायला पाहिजे, चांगली एक उकळी यायला पाहिजे ना. आता हे वेफर चांगले एक उकळी येईपर्यंत ठेवायचे. तुम्ही बघू शकताय पाण्याला चांगली उकळी आलीये आणि वेफर जे आहेत ते चांगले शिजले. आता हे आपण काढून घेऊ. एका चाळणीत काढायचे, म्हणजे पाणी जे आहे ते निथळून जाईल. आता हे बटाटे जे आहेत ते सुकवून घेतो. आता वेफर्स हे असे टाकले जेणेकरून ते थोडे गरम असतील ना तर ते थंड होतील. आणि आपल्याला एक एक करून लावायचे.
days later. 3 दिवस झालेत आणि आता बटाट्याचे वेफर्स तुम्ही बघू शकतात किती मस्त सुकलेले आहेत. आता मी हे तळून सुद्धा तुम्हाला दाखवते. लगेच टाकले लगेच काढायचे. हा तेल चांगलं टाकते ते पहिले. तर मग हे आले तेल नाही टाकलं तर मग बघितलात किती साधी सरळ सोपी अशी रेसिपी आहे. नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाले होते. आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत, नवीन गोष्टींसोबत. तोपर्यंत बाय बाय.